नमस्कार। मी सर्वप्रथम आपण सर्व इथं उपस्थित असलेले पत्रकार बंधू जे जनतेचा आवाज आहे त्याच्याने आज तुम्ही ते प्रत्यक्ष आज मी काही माझ्या समस्या मांडत आहे त्या शहापूर तालुक्याच्या समस्या आहेत आणि या समस्या मला असं वाटते तालुक्यामध्ये आपण पोहोचवाव्यात आणि याचा समस्यांचा जे आगामी जी विधानसभा आता चालू आहे याची जी घोडदौड आहे या विधानसभेमध्ये जे उमेदवार उभे आहेत या उमेदवारांनी या समस्यांचा पुढील निवडणुकीनंतर ज्यावेळेस ते आमदार होतील त्यावेळेस त्या आमदार झाल्यानंतर हे ज्या समस्या याच्या सोडवणूक कशी होईल या दृष्टीने आमची इच्छा आहे की आपण ते प्रयत्न करावेत आणि त्याचा योग्यरित्याने जनतेला न्याय मिळेल या हेतूने आपण पुढाकार घ्यावा ही आमची प्रथम इच्छा आहे। आज माझ्यासोबत माझ्या शहापूर निवासी कुणबी समाज मंडळाचे उपाध्यक्ष कल्पेश बिजाळे, त्यात उपाध्यक्ष दिनेश घरत, सोबत आमचे सल्लागार मार्गदर्शक पद्माकरजी पडवळ साहेब, त्याचबरोबर आमचे सल्लागार निकुलते सर, त्याचबरोबर सल्लागार आमचे विजयजी धसाडे साहेब, आम्ही सर्व इथं उपस्थित आहोत। आमचा इथे जमण्याचा आणि आपल्याकडे विषय मांडण्याचा एक हेतू एवढाच आहे की जनतेच्याकडे ज्या समस्या आहेत आज तालुक्यामध्ये अनेक समस्या समोर येत असताना त्या कित्येक गेल्या जवळजवळ 77 वर्षापासून समस्या आहेत त्या सोडवणूक करण्याचा जो हेतू असावा तो झालेला नाहीये, परंतु आगामी काळात जो काही उमेदवार इथे निवडून येईल आमदार म्हणून त्यांनी त्या पूर्ण कराव्यात हा एकमेव हेतू ठेवून आम्ही इथं सर्व इथं उपस्थित आहोत। मोठ्या प्रमाणात असलेल्या ज्यावेळेस समाज तिथे काही मागणी करत असतो आणि त्याची जर पूर्तता जर झाली तर मला वाटतं निश्चितच ज्या काही समस्या त्याचा निराकरण झाला तर मला वाटतं नक्कीच आपला चांगला तालुका एक सुजलम सुफलम होऊ शकेल ही एकमेव आम्ही इच्छा ठेवून इथं आलेलो आहेत। मला वाटतं 29 तारखेला आम्ही याच्या अगोदर एक बैठक घेतली होती आणि समाजाला सगळ्यांना बोलवलं होतं, पदाधिकाऱ्यांना बोलवलं होतं आणि त्या बैठकीमध्ये आम्ही एक विषय घेतलेला की निवडणूक आता समोर आहे आणि या निवडणुकीमध्ये काही तालुक्याच्या समस्या आहेत, मग ती नोकरीच्या समस्या असतील, काही तुमचा जे काही डॅम आहेत 3 डॅम आता इथं तानसा डॅम आहे, भातसा डॅम आहे, वैतरणा डॅम आहे, बीएमसीच्या धरणा बीएमसीला पाणी पुरवठा म्हणजे महानगरपालिकेला आपण पाणी पुरवठा करतो आणि त्याच्या बदले आमच्या तालुक्याला काय न्याय मिळतो अशा मोठ्या समस्या ज्यावेळेस समोर येत असतात त्यावेळेस तालुक्यातून काही आपल्या अपेक्षा असतात आणि त्या अपेक्षांची पूर्तता झाली तर मला वाटतं निश्चितच या स्वरूपात आपला शहापूर तालुका चांगल्या पद्धतीने समाधानकारक राहू शकतो ही एकमेव इच्छा असते। मला वाटतं आगामी काळात या गोष्टीचा याची पूर्तता झाली तर नक्कीच आम्ही सर्व एक समाधान व्यक्त करू शकतो उमेदवाराकडनं, कारण तो आमचा पाठपुरावा करणारा विकासाच्या दृष्टीने तो उमेदवार पाठपुरावा करत असेल। मला असं वाटतं माझ्या ज्या काही मागण्या आहेत म्हणजे आमच्याकडनं ज्या मागण्या आहेत त्या मला वाटतं आगामी काळात आमदारांनी त्या कराव्या पुढे निवडून आल्यानंतर तुम्ही माझ्या ज्या इथे मंडळाकडनं किंवा समाजाकडनं मागण्या ज्या आहेत त्या आपल्याला वाचून दाखवतो आणि त्याच्यावर आपण काही विषय आपले काही असतील प्रश्न विचारायचे ते विचारू शकता। गेल्या 77 वर्षामध्ये विकासाच्या बाबतीत आम्ही मुंबईच्या जवळ आहोत, परंतु विकास पाहिजे तसा झालेला नाहीये, तो विकास नक्कीच व्हावा या दृष्टीने आगामी काळात निवडून येणाऱ्या आमदाराकडे आमच्या अपेक्षा आहेत। यात मुंबई महानगरपालिका यांना शहापूर तालुक्यातील धरणाचे पाणी जात असून त्याचा मोबदला शेष स्वरूपात आरक्षित करण्यात यावा। शेष स्वरूपात याचा अर्थ असा की जिल्हा परिषदला काही शेष स्वरूपात जो फंड येतो तो फंड आमची जमीन आम्ही लोक भूमिहीन होतो, आमचं पाणी तिथं राहतं, मग तो येणारा फंड आहे हा तालुक्यासाठी 50% किमान असावा जेणेकरून त्याच्यातनं विकासाच्या दृष्टिकोनातून आम्ही चांगल्या पद्धतीने विकास करू शकतो, वेगवेगळ्या योजना राबवू शकतो। शासनाने सकारात्मक विचार करून शहापूरकरांना मुंबई महानगरपालिका नोकरीत आरक्षण लागू करून विशेष प्राधान्य द्यावे। आज आम्ही भूमिहीन होत आहोत, अनेक प्रकल्प आमच्या शहापूर तालुक्यात येत आहेत आणि अशा वेळेस आम्ही आज तानसा भातसा वैतरणासारखी धरणं जिथे आमच्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेलेल्या आहेत आणि त्याच्यातून मुंबईकरांची ताण भागली जाते, अशा वेळेस आम्हाला आमच्या शेतकऱ्याची मुलं नोकरीत जर प्राधान्य मिळालं तर नक्कीच आमच्या घरचा जो काही पोटापाणीचा रोजीरोटीचा विषय आहे तो इथं सोडवू शकतो। धरण परिसरात असलेल्या गावाचा विचार करता पिण्यासाठी लागणारे पाणी प्रति मानसी शासकीय नियमाने मिळावे। आज प्रति मानसी ज्या पद्धतीने शासकीय नियमामध्ये पाणी मिळतंय तसं मला वाटतं आगाई तानसा वैतरणा ही त्यातला आजूबाजूचा जो परिसर आहे तो पुरेसा पाणी मिळत नसल्याचं दिसून येत आहे। अनेक योजना येतात पण तरीही तिथे असलेले राहणारी रहिवासी लोक आहेत
त्यांना पाणी मुबलक मिळत नाही, तर त्याची शासकीय नियमाप्रमाणे म्हणजे 100 लिटर प्रति लिटर 100 असं ज्या पद्धतीने नॉर्म्स असतात तशा पद्धतीने आपल्याला पाणी जर मिळालं तर मला वाटतं निश्चित पाण्याची तहान भागू शकते, अशा पद्धतीने नियम लागू करावेत। तालुक्यातील प्रशासकीय कार्यालय ही ब्रिटिश काळापासून भंगावस्थेत असून त्या इमारती नव्याने उभारून त्या वापरात येतील अशा कराव्यात। आम्ही अनेक वेळा 15 ऑगस्ट असो 26 जानेवारी असो तहसील कार्यालयामध्ये हे विषय मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु अद्याप या विषयाकडे दुर्लक्षितपणे बघण्याचा दृष्टिकोन इथं समोर आलेला आहे। आणि वेळोवेळी हा आम्ही प्रश्न तिथं उपस्थित करत असताना तिथे असलेले जे काही कर्मचारी यांना जर चांगल्या पद्धतीने आपण जर ट्रीटमेंट दिली, तिथं बसण्याची व्यवस्था जर चांगली असेल, मला वाटतं त्यांची मानसिकता चांगली राहील आणि तो येणाऱ्या समोरच्या माणसाला चांगल्या पद्धतीने आपल्या एक ट्रीटमेंट देऊ शकतो आणि त्याच्या पद्धतीने काम करू शकतो। तालुक्यातील रेल्वे स्टेशन असलेल्या ठिकाणी बस स्टँड, रिक्षा स्टँड यांची निर्मिती करून त्याची अंमलबजावणी करण्यात यावी। तसेच लांब पल्ल्याच्या सर्व गाड्या शहापूर तालुक्यातील कासारा वासनगाव स्थानकात थांबा देण्याबाबत विशेष पाठपुरावा करावा, कारण ज्या लांब पल्ल्याच्या गाड्या आहेत ह्या डायरेक्टली कल्याणपर्यंत जातात किंवा कल्याणवरनं पुढे जातात, परंतु हा मधला जो अंतर आहे ह्या अंतरामध्ये जर त्या गाड्या थांबल्या गेल्या तर मला वाटतं प्रवाशांची चांगली पद्धतीने सोय होऊ शकते। याकडे देखील आमदारांनी लक्ष द्यावा भावी काळामध्ये। तर हा एक चांगला प्रश्न आहे का तो येणार प्रवासांसाठी खूप उपयोगाचा आहे। तालुक्यातील बस स्टँड इमारत अद्याप होऊ शकत नाही, यासाठी इमारत व त्या इमारतीत स्त्री पुरुष यांना पुरेसे शौचालय मुतारीची सुविधा असावी। आज कित्येक वर्ष आपण पाहतो की बस स्टँडचा प्रश्न तर निकामी लागत नाही, तो आहे तसाच आहे। आपले मागे तर ते पडण्याच्या याच्यात होतं, पण अनेक तुमच्यासारख्या लोकांनी पत्रकार मंडळींनी तो विषय उचलून धरला आणि त्याच्यानंतर कुठेतरी आता ते काम चालू होण्याच्या मार्गात, पण ते लवकर व्हावं आणि तिथे पुरेसे शौचालय मुतारीची सोय आवश्यक तेवढी निर्माण करावी, ही एक आमची मागणी आहे। तालुक्यातील हवेलगत असलेले बस स्टँड करिता आरक्षित जागेत मुतारी, हा देखील मुतारी आणि प्रश्न शौचालयाचा प्रश्न एकदम गरजेचा आहे, कारण हवेलगत तशा पद्धतीची सोय कुठेही दिसत नाही। पर्यटन स्थळे विकसित करून त्याचं मार्केटिंग करण्यात येऊन तेथील रहिवासी यांना व्यापाराची संधी उपलब्ध करून देण्यात यावी। आता शहापूर मधली परिस्थिती बघितली, आजोबा पर्वत आता विषय चालू आहेत, माहुली सारखा आहे, इथे पर्यटन स्थळ होऊ शकतात आणि अनेक डोंगर उतारे सह्याद्रीच्या पायथ्याशी अशी पर्यटन स्थळे होऊ शकतात आणि त्याची जर चांगली मार्केटिंग केली, म्हणजे आपल्या आता MTDC आहे यांच्याकडनं जर मार्केटिंग चांगली झाली तर मला असं वाटतंय मुंबईकडचे जे प्रवासी येणारे जे काही हौशी हे असतात ते दुसरीकडे जाण्यापेक्षा आपल्या कोकणात जातात, बऱ्याच ठिकाणी। तर शहापूरमध्ये आला तर मला वाटतं तिथे असलेल्या आजूबाजूच्या खेडेगावातील जर शेतकऱ्यांच्या मुलांनी जर काही व्यापार करायचा ठरला किंवा काही त्याच्याबद्दल उद्योग करायला गेले तर नक्कीच तिथल्या स्थानिक रोजगार निर्मिती होऊन स्थानिक लोकांना त्याचा फायदा होऊ शकतो। रेल्वे गाड्या वाढत नाही यासाठी खासदारांच्या माध्यमातून पाठपुरावा केंद्रात करण्यासाठी विशेष लक्ष देण्यास भाग पाडावे। गाड्या वाढवण्यासाठी प्रवासी संघटना, आता प्रवासी संघटना आपल्या इथे जी शहापूरची आहे ती याचा पाठपुरावा करत असते। कल्याण पॅसेंजर असोसिएशन बघितले आपण, कल्याण कासारा, तर नेहमी याच्याबद्दल बोलत असते, पण मागच्या काळात आपण जो पाहिला तर कुठेही आपल्याला त्याच्यात दाद दिली नाही। पण आता ह्या याच्यामध्ये आपण एक आमदारांकडे मागतो की जे काही नव्याने निवडून आलेले खासदार आहेत यांनी केंद्रात त्याचा पाठपुरावा करावा आणि प्रवासी संघटनेच्या ज्या काही मागण्या आहेत ह्या प्रवासीसाठी आहेत ह्या पूर्ण कराव्यात। शहापूरमधील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी त्याप्रमाणे नियोजन करावे। अनेक समस्या शहापूरच्या वाहतुकीच्या बघितल्या तर भरपूर समस्या आहेत, लोकांना दळणवळणाच्या सोयीच्या बघितल्या आणि तिथं वाहतूक बघितली तर कोंडी होते, ह्या देखील कराव्यात। नाशिक ते ठाणे हवेलगत अपघात झाल्यास कोणतेही प्रशस्त हॉस्पिटल नसल्याने अपघात किंवा इतर मोठे आजार झाल्यास तत्काळ रुग्णांचे इलाज होत नसल्याने अत्याधुनिक स्वरूपात असलेले प्रशस्त सर्व सोयी सुविधायुक्त हॉस्पिटलची सुविधा उपलब्ध करण्यात आहे। मी एक एवढं सांगेल की आता आपण हवेलगत बघतो तर ऍक्सिडेंट होतात, एखादा रुग्ण आपण SMBT ला जातो किंवा ठाण्याला जातो, सिव्हिल हॉस्पिटल जातो, KM ला जातो, रुग्ण दगावायची शक्यता असते आणि अशा वेळेस आता मी बघितलं तर आवरा साईडला किंवा अशा ज्या हवेलगतच्या जागा आहेत तर तिथे फॉरेस्ट आहे, परंतु त्या 3-2चा प्रस्ताव असा जर करण्यात आला आणि त्या 3-2च्या प्रस्तावामध्ये जर आपण ते एखादा हॉस्पिटल चांगल्या पद्धतीने बांधू शकलो तर मला वाटतं ह्या गोष्टीचं की सोयीस्कर पद्धतीने सोडवता येण्यासारख्या आहेत। शहापूर तालुक्यात इको सेन्सिटिव्ह झोन लावण्याचे शासनाकडून होत असल्यामुळे येथील विकास कुठे आहे, हा एक विषय महत्वाचा आणि गहन प्रश्न आहे। गेल्या 1 जुलैला मी स्वतः मुख्यमंत्र्यांच्याकडे वर्षा बंगल्यावर हा विषयाचा मी मांडणी केल्यानंतर आता हिअरिंगच्या स्वरूपात कुठेतरी त्याचा पाठपुरावा झालेला होता।
परंतु हा विषय एवढा घन आहे की याच्यात जर आमदारांनी जर लक्ष घातला तर भावी काळात येणारा जे काही सरकार असेल तर इको सेन्सिटिव्ह झोनमुळे जो 1 ते 9 किलोमीटरचा अंतर बाधित होणार आहे. तर मला वाटतं 1 ते 9 किलोमीटर आम्ही सगळे लोक त्याच्यात अडचणीत येतो. जेणेकरून आज पाहिलं तर रेल्वे आपली तिथून जाते, हायवे जातो, डेव्हलपमेंट एरिया आहे, औद्योगिक क्षेत्र आहे आणि याच्यावर पोट भरण्याचं साधन हे शहापूर तालुक्यातील सगळ्या रहिवाशांचं आहे. आणि अशा वेळेस जर आपल्याला मिळणारं जे काही उपजीविकेचं साधन त्याच्यावर अवलंबून असतं ते जर बाधित झालं तर भविष्यात आपल्याला उपासमारीची पाळी येऊ शकते. त्यामुळे ह्या प्रश्नावर तत्काळ याच्यावर विचार करून ज्याचा पाठपुरावा करता येईल या दृष्टीने पुढे येणाऱ्या आमदारांनी त्याचा विचार करावा. शहापूरला 4थी मुंबई दर्जा देण्यात यावा व त्याप्रमाणे तालुक्यात विकास होईल यासाठी स्थानिक जनतेच्या हिताचे प्रकल्प. 4थी मुंबई यासाठी मी बोलतो का आज मुंबई, त्याच्यानंतर नवी मुंबई, पनवेल झाली 3री मुंबई आणि 4थी मुंबई जर झाली तर मला वाटतं डेव्हलपमेंट एरिया चांगल्या पद्धतीने होईल आणि लोकांना रोजगार निर्मिती होईल, मला वाटतं नोकरीची साधन निर्माण होईल. अशा अनेक गोष्टी आहेत का त्यावर अवलंबून 4थी मुंबई ही गरजेची आहे आणि यासाठी देखील पाठपुरावा त्यांनी करण्यात यावा. तालुक्यात 35 सेक्शन रद्द करण्यात यावे. मोस्टली अशी परिस्थिती निर्माण झाली का मोठ्या प्रमाणात जमिनी खाजगी वने लागल्यामुळे त्या देखील बाधित झालेल्या जमिनी आहेत. आज शेतकऱ्याकडे पाहिलं तर आज मला वाटतं गुंठ्यावर शेतकरी येऊन राहिलेला आहे आणि आमच्याच जमिनी आमच्या जर गव्हर्नमेंट जर हे करत असेल तर मला वाटतं शेतकऱ्यांनी कोणाकडे दाद मागावी. म्हणून ते 35 सेक्शन कुठल्या परिस्थितीत रद्द कसं होईल या दृष्टीने आपला प्रयत्न असावा. तालुक्यातील कंपनी येणारे प्रकल्प या स्थानिक लोकांना रोजगार नोकरीची संधी मिळेल यासाठी प्रयत्न असावेत. शहापूर तालुक्यात एप्रिल पासून पाणी टंचाई निर्माण होत असते. याचा विचार करता भातसा धरणाच्या बॅकवॉटरचं पाणी लिफ्ट करून मोठ्या स्वरूपात जलकुंभ निर्माण करून त्यामधून टंचाईग्रस्त गावे यांची होत असलेली पाणी टंचाई दूर करण्यात यावी. मोठ्या प्रमाणात एप्रिल पासून पाणी टंचाई होते, ती देखील आपल्याला जर पाणी लिफ्ट केलं बॅकवॉटरचं एक जलकुंभ दिलं तर मला वाटतं ते पाणी पठाराच्या भागात चांगल्या पद्धतीने त्याचा उपयोग होऊ शकतो तिथल्या लोकांसाठी. शहापूर तालुक्यामधील भातसा धरणाखाली असलेल्या गावांना बावली धरणामधून न वगळता बावलीचं धरणाचं पाणी मिळालं पाहिजे. परंतु पुढच्या भविष्याच्या दृष्टीने पाहिलं तर त्यांना भातसा धरणातील देखील पाणी मिळावे यासाठी पाईपलाईन तयार करून गुरुत्वाकर्षणाद्वारे मुबलक पाणी मिळावे. म्हणजे काय करावं, टॅपिंग जर केली तर मला वाटतं ते देखील प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार, ते होण्यासारखं आहे. जर त्याच्यात प्रयत्न केले तर मला वाटतं नक्की ते प्रॉब्लेम देखील आपले सॉल्व्ह होतील. भातसा डावा कालवा अद्यापही चालू न झाल्यामुळे त्या शेजारील शेती याचा विकास खुंटला आहे. यासाठी डावा कालवा चालू होण्यासाठी आमदार म्हणून दुर्लक्षित असलेले जे काही प्रश्न आहेत ते मार्गी लावावेत जेणेकरून शेतकऱ्यांचा विकास करता येईल यासाठी प्रयत्न व्हावेत. जातनीय जनगणना करण्यासाठी आपल्याकडून विधान भवनात लक्षवेधी मांडणे गरजेचं आहे. कारण आजची परिस्थिती आहे की जातनीय जनगणना होत नाही तोपर्यंत आम्ही किती संख्येने ते कळत नाही आणि त्याच्यामुळे सगळ्या काही बजेटवर परिणाम होतो, सगळ्यावरच परिणाम होतो. म्हणजे ज्याला ज्याचा हिस्सा पाहिजे त्या पद्धतीने त्याचा हिस्सा त्याला मिळत नाही. त्यामुळे ह्या गोष्टीसाठी प्रामुख्याने तिथे लक्षवेधी व्हावे पाहिजेत आणि आमच्या आमदार जो निवडून जाईल त्यांनी त्यासाठी नक्कीच प्रयत्न करणं गरजेचं आहे. भातसा उजवा कालवा सिमेंटचा असून नेहमी नादुरुस्त होऊन त्यास गळती लागत असते व कालव्याला लागून असलेली जमीन नादुरुस्त होत असते. त्याला लोखंडी पाईपद्वारे शेतीसाठी पाणी पुरवठा होऊन गरज असलेल्या ठिकाणी चेंबर देऊन शेतकरी यांच्या शेतासाठी जल सुविधा निर्माण करावी. आज आवऱ्यासारखी मागची परिस्थिती पाहिली तर मला वाटतं सिमेंटचा कॅनल असलं मला वाटतं गरज साहेबांनी तो विषय मांडलेला होता जोरात आणि बऱ्याच तुम्ही पत्रकार मंडळींनी तो विषय उचलून धरला. आम्ही तत्काळ तिथे गेलो. म्हणजे तो पाण्याचा प्रवाह इतका होता का कॅनल तुटल्याची परिस्थिती आणि शेजारी जमीन देखील नादुरुस्त होत होती. यासाठी पाईपलाईन ही लोखंडी असावी. मुंबई बाजारपेठ जवळ असणाऱ्या शेती व शेतीपूरक व्यवसाय यावर विशेष लक्ष देऊन शेती क्षेत्राकडे शेतकरी कसा विकास होईल याचा विचार व्हावा. हा विषयावर मी खाली लगेचच तुम्हाला सांगेल. मुंबईला लागणाऱ्या दुधाची गरज, आज लाखो लिटर दुधाची गरज ही मुंबईला आहे. अशा वेळेस आमच्याकडे जमीन आहे, पाणी आहे, गवत आहे, सर्व प्रकारची साधन सामुग्री नैसर्गिक साधन सामुग्री उपलब्ध असताना याकडे दुर्लक्ष झाल्या कारणाने आज इथला विकास होत नाही, शेतकऱ्याचा विकास होत. त्याकडे जर लक्ष दिलं तर मला वाटतं दूध प्रकल्प मोठ्या प्रमाणात उभारले गेले तर लाखो रुपयांनी शेतकऱ्याला दर महिन्याला पैसे येतील आणि जेणेकरून त्याचा विकास शेतकऱ्याचा झाला तर मला वाटतं नक्कीच त्याचा फायदा व्यापाऱ्यांसाठी होईल. म्हणजे जो चक्र आहे तो फिरलं पाहिजे, चलनवळण झालं पाहिजे, पैशाचं चलन झालं पाहिजे, हा त्यामागचा दृष्टिकोन व्हावा आणि शेतकऱ्याचा विकास आणि माणुसकी या नात्याने प्रत्येक घराला पैसे मिळतील त्यावेळेस पोट पाण्याचा विषय सुटला राहील. हा एक महत्वाचा विषय. शहापूर तालुक्यात नोकरी व व्यवसायाचा विचार करत असताना MIDC ची निर्मिती करून नोकरी व त्यावरील छोटे उद्योग यांना चालना मिळावी.
जेथे जे आज पदवीधर होतात, लोक शिकली जातात, परंतु त्यांना मुंबई आणि त्याच्या पुढे जायला लागते. आज परिस्थिती अशी, आमची मुलं रेल्वेने प्रवास करणार, जाणता येताना जो वेळ जातो त्यापेक्षा आमच्याकडे चांगल्या पद्धतीने जागा उपलब्ध आहे, आमची मुलं शिकत देखील आहे. अशा वेळेस जर MIDC तयार झाली तर मला वाटतं आमची मुलं इथंच नोकरी लागते, तिथं जर स्थानिक लोकांना जास्त प्राधान्य दिलं तर मला वाटतं आमचा रोजगार, आमच्या इथले जमीन या सगळ्याचा वापर तिथं होऊन आमच्या मुलांना नोकऱ्या लागल्या तर मला वाटतं तिथं देखील उपजीविकेचं साधन सुटू शकतो. शासकीय नोकरीत असलेले कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी करण्यात यावे. उदाहरणार्थ आता बघतो, सर्व शिक्षा अभियान असेल, अंगणवाडी कर्मचारी असतील, आशा वर्कर असतील, MSRLM चे मुलं असतील जे शिकतात, तिथं नोकऱ्या करतात, SBM आहे, MRHS आहे, पेसा आहे, वन हक्क आहे, सहकार क्षेत्रामध्ये काम करतात. आज मी बघतो की आज सेवा सहकारी सोसायटीमध्ये देखील आमचे कर्मचारी काम करतात सचिव म्हणून. अगदी तुटपुंजा पगारावर सर्व लोक कंत्राटी बेसवर काम करतात. 20 ते 25 हजारात काम करत असताना त्यांचा उपजीविकेच्या साधनाचा अतिशय बोजवारा पडतो आणि घर चालवणं अतिशय कठीण होतं. याच्यात देखील आपण मार्ग काढण्यात यावा आणि तो विषय मांडावा जेणेकरून त्यांची देखील सोय होईल. शहापूर तालुक्यातील शासकीय भरती प्रक्रियेत सर्व समाजास न्याय मिळावा. कारण आज परिस्थिती असेल की सर्व समाजाला आपल्याला पुढे जायचं, प्रत्येकाला पोट आहे. अशा वेळेस तिथं जे काही नोकऱ्या निघतात त्यावेळेस प्रत्येकाला तिथं चान्स मिळाला तर मला असं वाटतंय, म्हणजे त्याच्या याच्या पद्धतीने मिळाला तर मला वाटतं हा पण देखील प्रश्न सुटण्यासारखा आहे आणि तो त्वरित ह्या गोष्टीवर लक्ष दिला तर मला वाटतं आमदार म्हणून ह्या गोष्टीकडे लक्ष द्यावा आणि हा प्रश्न देखील सोडवण्यात यावा. शेतकरी व व्यापारी याचा विकास व्हावा याकरिता तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती व खरेदी विक्री संघ याचा विकास व्हावा. हा प्रश्न मी मुद्दाहून असं पाहिजे, मी स्वतः एक संचालक आहे, परंतु आज जर घाटमाथ्यावर बघितलं आणि पश्चिम महाराष्ट्रात बघितलं तर खरेदी विक्री संघ आणि कृषी उत्पन्न बाजार समिती अतिशय विकसित झाल्या आहेत आणि ह्या विकसित झाल्यामागचं कारण पण तिथल्या नेते मंडळी आहेत आणि तिथला शेतकरी वर्ग आहे. एकमेकावर अवलंबून असलेला हा शेती वर्ग आणि इतर जे काही आहेत तर मला वाटतं ह्या जर चांगल्या भावी काळात आपली तिथे भौगोलिक परिस्थिती आहे अतिशय शेतीसाठी आणि अतिशय फळ बागायतीसाठी सुपीक आणि चांगली आहे आणि अशा वेळेस तिथे जर लक्ष दिला तर ह्या देखील गोष्टी चांगल्या पद्धतीने मला वाटतं आमदार म्हणून या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. तालुक्यातील उपलब्ध असलेली कंपनी CSR याचा वापर, मी आता आज सांगायचं असं का कंपनीजवळ 350-400 कंपन्या आहेत परंतु कुठेही ऑडिट होत नाही तालुक्यामधून. नेते आमदार म्हणून मला वाटतं आणि तहसीलदार आणि इतर जे काही कर्मचारी यांनी जर एक थोडंसं ऑडिट केलं तर मला वाटतं CSR हा तालुक्यातील कंपन्यांकडचा जो 2% CSR असतो तो बाहेरच्या तालुक्यात किंवा बाहेरच्या जिल्ह्यात किंवा इतर कुठेतरी वापरला जातो. अशा वेळेस आमच्या तालुक्यात जर आमच्या जमिनीमध्ये जर कंपनी टाकली जाते आणि त्याचा 2% CSR इतर ठिकाणी वापरला जातो तर मला वाटतं इथं कुठेतरी शासकीय अशासकीय जर त्याच्यावर कुठेतरी निर्बंध असतील, त्याच्यावर कुठेतरी ऑडिट होत असेल तर मला वाटतं कमिटी जर तयार केली तर हा चांगल्या पद्धतीने त्याच्यातनं डेव्हलपमेंट होते. ग्रामपंचायतमध्ये ग्रामपंचायत असेल, शाळा, अंगणवाडी या सगळ्या गोष्टी त्याच्यात आपल्या डेव्हलप करू शकतो. स्मशानभूमी असेल, इतर काही विकासाची कामं असतील त्याच्यातून करता येऊ शकतात. त्याचा आढावा पण घेतला तर मला वाटतं चांगली कामं तिथं होऊ शकतात. कृषी क्षेत्रात क्रांती निर्माण होण्यासाठी शहापूर तालुक्यात एक कृषी विद्यापीठ आणि त्याच्यावर रिसर्च सेंटर व्हावं जेणेकरून राहुरी आणि दापोली कृषी विद्यापीठ जे आहेत त्यामुळे तिथल्या आजूबाजूचा शेतकरी हा डेव्हलप होतो कारण तिथं ट्रेनिंग मिळतं त्याच्यावर काय रिसर्च करायचं ते कळतं. आज आपल्याकडे त्या सुविधा नसल्यामुळे आमचा शेतकरी काय करतो, आज जमीन विकतो कारण मला काही रोजगार मिळत नाही, मग जमीन विकल्यानंतर 2 पैसे मिळतात. समोरच्या माणसाला काय जो तसा वागतो तसा मला पण वागायला मिळेल का, मला गाडी मिळेल का ही अपेक्षा तयार होते. मला वाटतं शेतीकडे चांगलं लक्ष दिलं तर एक चांगल्या पद्धतीने या गोष्टी देखील आपला होऊ शकतात. तालुक्यात मोठ्या प्रमाणात फॉरेस्ट असल्याने विकासाच्या दृष्टीने अडथळे निर्माण होत असून यासाठी विकासात्मक कामे करीत असताना फॉरेस्ट विभागाने निधीची पूर्तता करून विकास आता फॉरेस्ट मधूनच जास्त कामं जर निधी त्याच्यात टाकलं गेलं जिथे जिथे फॉरेस्ट आहे पण तिथं जर विकासाची कामं जर घेतली गेली कारण फॉरेस्ट ही अडचण आहे पण फॉरेस्टवाले पण काम करू शकतात विकासाचे. तिथे जर अडचण सोडवण्याच्या दृष्टीने जर तिथे काही निधीचा वापर केला गेला तर मला वाटतं त्यांच्या माध्यमातून देखील शेततळे असतील, बंधारे असतील हे मोठ्या प्रमाणात जर केलं तर बाकीच्या गोष्टी सोडवणं अतिशय सोपं होते. मग तिथे देखील निधीचा वापर जर केला गेला टाकण्याचा तर मला वाटतं अनेक विकासाची कामं त्यातून करता येतील. ग्रामपंचायत कसारा येथील शहापूर तालुक्यातील कृषी सिंचन व पिण्याच्या पाण्याचे मुबलक सुविधा निर्माण होण्याच्या दृष्टीने प्रस्तावित अमृत कुंभ धरणाचा सकारात्मक विचार व्हावा.
कारण आजची जी धरणं आहेत, आपण पाहिलं तर आज अमृतकुंभ धरणाचा मी स्वतः गेलेलो आहे, तिथं मातीचं परीक्षण देखील केलं आणि ती आपल्याला एक सक्सेसफुल आपल्याला रिझल्ट आलेला आहे त्याच्याकडनं. तर तिथे जर पाणी जर आपण संकलन केलं गेलं, एक धरण बांधलं गेलं, चांगला डॅम बांधला गेला, तर मला वाटते भावी काळामध्ये, पुढच्या काळामध्ये कृषी आणि पिण्याच्या पाण्याची आणखी सुविधा आपल्याला शहापूरकरांसाठी आपल्याला एक चांगल्या पद्धतीने ते धरण वरदान ठरू शकतं. त्यामुळे त्या अमृतकुंभ धरणाचा पुढील याच्यामध्ये विषय घेऊन हा देखील मार्गी लागला तर मला वाटतं तो शेतकऱ्यांसाठी योग्य निर्णय होईल. मुंबई ते शिर्डी, त्र्यंबकेश्वर, देहू, आळंदी येथे पालखी घेऊन जाणारे भाविक यांच्यासाठी शहापूर तालुक्यातील मार्गात किमान 15 किमी अंतरावर म्हणजे पालखी थांबास्थान असावा. त्यात शौचालय, उतारी, पिण्याच्या पाण्याची सुविधा निर्माण करण्यात यावी. कारण मी मोस्टली बघतो की एकदा कसारापर्यंत जात असेल तर कोणी कुठेही बसतं, कोणी कुठेही झोपतो, त्यांना पिण्याची पाण्याची सुविधा नसते, मुतारी नसते, शौचालय नसते. अशा वेळेस पायी जाणारी जी लोक आहेत, मग देहू आळंदीला असतील, शिर्डीला असतील, त्र्यंबकेश्वरला असतील, यांना जर 15-15 किमी अंतरावर जाताना येताना जर कुठेतरी बसण्याची सुविधा जर मिळाली तर मला वाटतं हा देखील प्रश्न एक त्यांना जे काही भाविक आहेत त्यांच्यासाठी चांगल्या पद्धतीचं नियोजन केलं तर मला वाटतं तो देखील प्रश्न एक चांगला मार्गी लागू शकतो. अशा पद्धतीने आमचे जे काही विषय आहेत हे विषय विकासाच्या दृष्टीने, धोरणात्मक दृष्टीने एक चांगले विषय आम्ही घेऊन आहोत आपल्यासमोर. आमदार म्हणून ह्या विषयांची जर मला वाटतं येणाऱ्या आमदारांनी जर ही विषय जर सोडवण्याचा प्रयत्न केला तर मला वाटतं शहापूर तालुक्यातील जे काही नागरिक आहेत या गोष्टीमुळे सुखावतील. पोटाचा जो प्रश्न आहे, नोकरीचा जो प्रश्न आहे, हा सोडवला तर मला वाटतं नक्कीच आज सर्वात मोठा जो विकास असेल तर शहापूर तालुक्यात राहणाऱ्या नागरिकांच्या पोटाचा विषय, नोकरी व त्यावर आज जो अवलंबून असलेले जे काही व्यवसाय आहे याची जर प्रगती झाली, शेतकऱ्यांच्या विकासाची प्रगती झाली तर आम्ही नक्कीच अशा आमदाराला कायमस्वरूपी देखील पाठिंबा द्याल तर त्याने अशी प्रगती करत राहावी. आम्ही नक्की सगळे शहापूरकर हे त्याच्या पाठीशी राहण्यासाठी तयार असू. पण मात्र आमच्या शहापूर तालुक्यातील नागरिकांचा विकास, शेतकऱ्याचा विकास होणं अपेक्षित आहे आणि ते झालं तर मला वाटतं काही अडचण नाही. अशा आमदाराला आम्ही निवडून द्यायला कुठल्याही परिस्थितीत कुठं न बघता द्यायला माझी तर मला असं वाटतंय अशा कोणाचाही आमदार असेल त्याचं जर विजन चांगलं असेल तर आम्ही त्याच्या पाठीमागे नक्कीच उभे राहू. आणि सर्व आमचे आज ज्येष्ठ नागरिक आहेत, आम्ही स्वतः जे काही शहापूरमध्ये काम करत असतो, सामाजिक कार्य करत असतो, आमची तेवढीच अपेक्षा राहतील का समोरचा आमदार हा चांगल्या पद्धतीने कामाचा असावा, त्याच्याकडे कुठेतरी विजन असावं, पुढे जाणारा असावा. आम्ही मुंबईपासून जेमतेम 60 किलोमीटर अंतरावर आहेत आणि 60 किलोमीटर असताना आम्ही जर दुर्लक्षित राहू तर याच्यासाठी दुर्भाग्य कुठेच नसेल. पुढचा आमदार हा विजनवाला असला तर नक्कीच आमचा प्रगतीचा हा कुठलेला विकासाचा कुठलेला जो काही मार्ग आहे तो पुढे जाईल आणि आमच्या तालुक्याचा विकास होईल. मी एवढंच बोलतो आणि समोर येणाऱ्या आमदारांनी या आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात एवढीच मी अपेक्षा करतो आणि मी आपली सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद. साहेब, आता तुम्ही ज्या मागण्या केल्या त्या शहापूर तालुक्यातील अतिशय स्तुत्य अशा मागण्या आहेत, परंतु या मागण्या आता जे आमदारकीसाठी तुल्यबळ उमेदवार उभे आहेत या निवडणुकीसाठी, त्यांना तुम्ही निवेदन किंवा त्यांच्याशी या प्रकारच्या मागण्यांबाबत चर्चा केली आहे का? आताही आज तुमच्याकडे पहिल्यांदा पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही हे विषय मांडलेले आहेत. आता हे आपणहूनच ते पत्रकार आता हे मी तर तुम्हाला लेखी देण्यापेक्षा मी स्वतः प्रत्येक विषय हा बोलून दाखवलेला आहे. म्हणजे आता हे जर आम्ही मागण्या आहेत या आमदाराला जर सुज्ञ आमदार असेल तो उमेदवार तो ह्या विषयांकडे लक्ष देईल आणि मागणी देण्याची गरज लागली नाही पाहिजे. कारण एवढी पत्रकार परिषद डिटेल्स जर मागणी जर आम्ही दिली तर एक पुढचा आमदार आहे त्याला पत्रकार काय बोलतात, मीडिया काय बोलते हे नक्कीच जाणून घेण्याची त्यांनी गरज पाहिजे. कारण त्याच्याकडे कार्यकर्ते असतात. साहेब निश्चित त्यांनी काहीतरी विषय मांडलेले ते आपल्या उपयोगाचे आहेत तर त्या जो उमेदवार आहे तो नक्कीच कधीतरी आमदार होणार आहे. 20 तारखेच्या नंतर आपल्याला आमदारकी त्याच्याकडे बघायला मिळेल. त्याने याची पूर्तता करावी ही माझी मागणी म्हणजे ही सगळं तालुक्याची मागणी आहे, तालुक्याने मांडलेली मागणी. कारण याच्यापूर्वी मीटिंग घेतल्यानंतर त्या लोकांनी काढलेले विषय आहेत आणि हे विषय त्यांनी दिलेले. अनिल निश्चिते म्हणून ज्यावेळेस मीटिंग लावल्यानंतर जी लोक तिथे उपस्थित राहिली, जी आम्ही 40-45 लोक जी काही उपस्थित होते त्या लोकांनी आपल्या भावी काळात आमदार कसा असावा या दृष्टीने ते विषय मांडलेले आहेत. आणि हे विकासाच्या दृष्टीने असलेले विषय हे नक्कीच जर आमदार याचा लॅबल असेल तर मला असं वाटतं ते विषय तो पूर्ण करायला काही हरकत नाही. 2018 पासून हा जो रस्ता प्रलंबित आहे त्याबद्दल तुम्ही तो घेतलाय का? त्यामध्ये तो नाही दिसून येते. आता हा विषय तुम्हाला तेवढा गहन वाटत नाहीये असंच म्हणायला लागेल. नाही, आता हा विषय तेवढा महत्वाचा आहे
कदाचित राहायला गेला जरी असेल तर मी इथं दळणवळणाची सोयी, वाहतूक कोंडी, आता ती वाहतूक कोंडी त्यामुळे होते, त्यामुळे ती सुरळीत व्हावी हा तर प्रश्न आहेच. वाहतूक कोंडी ज्या ज्या याच्याने होते तर आपल्याला तो रस्त्याचा प्रश्न त्याच्यात आलेला आहे, त्यामुळे वाहतूक कोंडी होऊ नये. आता मला माहिती आहे की तिथली वाहतूक कोंडी त्यामुळेच होते, पण ती वाहतूक कोंडी सोडवण्याचा प्रश्न हा ज्यावेळेस उमेदवार तिथे निवडून येईल त्याने त्या सोडवावा, एवढं नक्की मी सांगू इच्छितो. आणि तुम्ही जे आता 30 मागण्या केलेल्या आहेत यामध्ये शहापूर तालुक्यात क्रीडांगणाची एक मागणी होत होती, त्याच्यासाठी जागा पण खर्डीला आरक्षित केलेली आहे. बरोबर. दुसरी एक प्रशासकीय भवनांची मागणी होत आहे. तर या 2 मागण्या या तुमच्या पत्राला निवेदनात दिसत नाही. या 2 मागण्या तुम्ही त्याच्यात ऍड कराल का? नक्कीच. आता प्रशासकीय भवनाचं आपण केलेलं आहे. प्रशासकीय कार्यालय व्हावे, सुसूचित कार्यालय असं, कारण ब्रिटिश काळापासून तसेच आहेत ते, त्यात बदलले. वारंवार आपण तो प्रश्न नेहमी विचारला जातो आणि नेहमी आपण विचारत असतो. क्रीडांगणाचा देखील आपण खर्डीला क्रीडांगणाची मी ऐकून एका तिथे आरक्षित जागा केलेली आहे, ती देखील MIDCच्या बद्दल देखील आपला विषय होता, तो MIDCचा मी विषय घेतलेला आहे. याच्यामध्ये ऍड जेवढे तुम्ही आपण मुद्दे ते आणखीन ऍड करत असाल, कारण विकासाच्या दृष्टीने तुमचे मुद्दे आहेत, माझ्याकडे राहून गेले असतील तर ते नक्की त्याच्यामध्ये आपण ऍड करू आणि मगच आणखीन. आता हे तुम्ही बोलल्याप्रमाणे विषय ऍड झालेच समजायचे, मी ऍड करून घेतो तशा पद्धतीने. आणखीन काय मुद्दे असतील तर तुम्ही तसं पण सांगा. शहापूर शहरातून बस कधी जाणार आहे? अनेक वर्ष झाले की बस येत नाही शहापूर शहरातून, यासाठी काय प्रयत्न करणार आपले आमदार, काय सांगाल आपण? बघा, शहापूर शहरामधून बस जाताना अनेक वाहतुकीचे आपण वेळोवेळी चर्चा केलेली आहे. कारण मी ज्यावेळेस शहापूर नगरपंचायतला DPR करत असताना मी स्वतः त्याच्यात हस्तक्षेप केला. DPR साठी ज्यावेळेस मिटिंग लागली गेली त्यावेळेस मी स्वतः ते DPRच्या बद्दल माहिती दिली, एक चांगला आराखडा बनवावा आणि ज्याची लांबी रुंदी जी आहे रुंदी आहे ती चांगल्या पद्धतीने असावी, जी लिगली असणे गरजेचं आहे. आज शहापूरमध्ये जो काही दोन्ही बाजूचा विषय बघितला तर मोठ्या प्रमाणात रस्ता जरी असेल तरी तिथे अडचण, म्हणजे तिथे येणारे जे काही स्वतः एक दुकानदाराला एक कळायला पाहिजे की आपण ती गाडी कुठं लावतो स्वतःची, ते रस्त्यावर गाडी लावतात आणि हे होऊ नये. त्याच्या पुढे मी एक विषय घेतलेला की बाबा तुम्ही ज्यावेळेस नवीन बिल्डिंग बांधता, नवीन कन्स्ट्रक्शन करता, तर तुम्ही ज्यावेळेस खालती जे काय असेल तिथे तुम्ही कुठेतरी पार्किंग असावी, म्हणजे ग्राहक देखील ती पार्किंग करू शकतो गाडी आणि तुमची स्वतः तुम्ही तिथं मालक असल्या कारणाने तुमची पण गाडी पार्किंग करू शकता. परंतु ही सुविधा होत नाही, कारण नवीन DPR मध्ये त्या गोष्टी त्यांनी मी मांडलेल्या असताना आता ज्यावेळेस कोणती मान्यता द्यायची असेल तर मला वाटतं या नवीन कन्स्ट्रक्शन मध्ये तशा करण्यात यावा, तर ते प्रश्न सॉल्व्ह होईल आणि याच्यासाठी आमदारांनी पुढाकार घ्यावा. निवासी मंडळाने अतिशय चांगली मागणी मांडलेली आहे, परंतु निवडणूक काळात अनेकदा असं अनुभवलेलं आहे की उमेदवार जेव्हा त्याच्यासमोर अशा काही गोष्टी येतात तेव्हा तो आश्वासन घेत असतो. तर तुमच्या बाबतीत पण अशा काही गोष्टी होऊ शकतात, तर त्यावर तुम्ही नेमकी उमेदवाराकडनं काय खात्री करून देणार? आता उमेदवार अशा अनेक आश्वासन देत असतात, मी मान्य करतो, पण आम्ही आश्वासन दिल्यानंतर ते ठोसून मागे लागणे करून त्याचा पाठपुरावा करतो. कारण निवासी मंडळ ज्यावेळेस त्याच्या एखाद्या आमदाराच्या मागे लागतो तो सामाजिक हेतून लागतो, त्यावेळेस आम्ही आमदार म्हणून समोर जो कोण असेल तो आमदार नसतो, तो प्रतिनिधी असतो आमचे विषय करून घेणारा आणि त्यांनी ते करून द्यायचे असतात. नाही तर त्याला आमच्याकडे समोरनं प्रत्येक ठिकाणी विषयाला उत्तर देण्याची गरज लागेल, त्यावेळेस त्याला माहिती आहे. आता आम्ही प्रत्येक ठिकाणी विषय मांडण्याचा प्रयत्न करत असतो आणि हे सगळ्यांना माहिती आहे निवासी मंडळ कसे प्रश्न विचारतो, हे नवीन नाही येतात. तुम्ही 2 दिवसापूर्वी एका पक्षाच्या याच्यामध्ये प्रचारामध्ये होतात, मला वाटतं त्या सोबतच असाल तुम्ही, आणि अशी अचानक मग तुम्हाला आता पत्रकार परिषद ठेवण्याची काय गरज आहे? नाही, असं मी कुठे पक्षाच्या प्रचारात दिसलो असेल तर मला सांगा. मी एका लोकप्रतिनिधीच्या ऑफिसमध्ये तुम्हाला प्रत्यक्ष बघितलं होतं. नाही, असं असेल ते बघा, वैयक्तिक माझे काही बंधू असतील त्यांनी माझ्या सोबत असू शकतो, पण असं मी प्रचाराला असेल असं कुठे झेंडा बिंडा घेऊन फिरत असेल तर मला तसं दाखवा, माझ्या गळ्यात पट्टा असेल. भविष्यात जर पट्टा टाकायची पाळी आली तर कदाचित मी देखील एक संचालक म्हणून काम करतोय, पण त्याच्या अगोदर एक नागरिक म्हणून माझं एक कर्तव्य आहे की हे विषय मांडण्याची गरज आहे. उद्या कोणी जर आणखीन ते चांगलं काम, उमेदवार म्हणून कोणी निवडून येऊ शकतं आमदारकीमध्ये, आमदारकीची निवडणूक आहे, आमदार झाल्यानंतर त्याने हे विषय मांडावे. सांगायचं झालं का मी एक संचालक देखील आहे बाजार समितीवर, अशा वेळेस मला देखील कोणीतरी निवडून दिलेलं आहे. हा माझा वेगळा प्रश्न आहे, परंतु हा प्रश्न हा समाजाचा आहे, सामाजिक प्रश्न असल्याकडे विकासाच्या दृष्टीने मांडलेले प्रश्न आहेत. कदाचित मी चुकीचे आहे, मी असं कुठलाही बोलत नाही का हे विकासाच्या दृष्टीने, मी असं बोलत नाही काही पक्षाने मांडलेले प्रश्न आहेत, हे कुठे पक्ष दिसत नाही. आता तुमच्या एखाद्या उमेदवाराने जर समजा गोष्टी समजून घेतल्या आणि तुमच्या मागण्या समजा जर समजून मांडणी करण्याच्या ठरवलं तर तुम्ही त्याला पाठिंबा देणार? समाज पाठिंबा
समाज देईल. मी पाठिंबा दिला, मी वैयक्तिक नाही बोलत कुणबी आहे. निवासी शहापूर निवासी कुणबी मंडळ पाठिंबा देईल का? बघा, सामाजिक प्रश्न आहेत, हे सामाजिक प्रश्न कोणी मांडून आणि सांगू शकतो. उमेदवार म्हणून त्याला वाटतंय की बाबा हे मी करू शकतो, म्हणजे त्याच्याकडे तेवढी गॅरंटी. तर त्यांनी ते मान्य केल्यानंतर तुम्ही पाठिंबा देणार त्याच्या का? पाठीमागे राहणार, शहापूर पाठीमागे निवासी राहणार, त्याचा पाठपुरावा करणार, हे करून घेण्यासाठी पाठिंबा देणार का मतदानासाठी? आम्ही आव्हान केलेलं आहे. त्यांनी काम करावं आहे, आम्ही आव्हान केलेलं आहे फक्त की बाबा हे करावं म्हणून. पण आणि त्याच्या निवडणुकीत मतदानासाठी तुम्ही पाठिंबा देणार आहात का? हा महत्वाचा मुद्दा हा आहे. आव्हान केल्यानंतर लोकांपर्यंत हा प्रश्न गेलेला आहे. लोकांनी ठरवायचे की आपण एखादा उमेदवार जर आपल्याला ह्या गोष्टी करून देण्याची पूर्तता करतो तर लोक विचार करतील आणि त्या बाबतीत त्याचा येणाऱ्या पाठिंबा. निवडणुकीमध्ये तुमची काय भूमिका असेल मतदानासंदर्भात? शहापूर निवासी कुणबी मंडळाचे अनेक सदस्य आहेत. शहापुरात मोठ्या प्रमाणात मतदान केलं जातं. अशा वेळेस तुम्ही आता हे मुद्दे रास्त मांडलेले आहेत. पण तुम्ही एक भूमिका घेतलेली, जर समजा एखाद्या उमेदवाराने हे सगळं मान्य केलं तर मग त्याला तुमच्या मतदानासाठी पाठिंबा हे बघा, देणार मी आहात? पहिल्यांदाच बोललो, शहापूर निवासी कुणबी समाज मंडळामध्ये अनेक पक्षाची लोक त्याच्यात आहेत, अनेक विचारवंत त्यात आहेत. आणि आम्ही एवढंच सांगतो का मी एक चेहरा असेल, मी कुठल्या तरी पक्षाचा, अशा अनेक पक्षाचे चेहरे असतील, ते त्या पद्धतीने त्याची भूमिका टाकणार आहेत आणि त्या पद्धतीने त्याचं काम करणार. याच्यापूर्वी असं झालेलं आहे अनेक वेळा. आम्ही ज्यावेळेस एखाद्या उमेदवाराकडे बघतो त्यावेळेस काम होण्याच्या दृष्टीने बघत असतो आणि त्यावेळेस आमच्या जोडीला पदाधिकारी असेल ते असे कुठं बोलत नाही का मी आता याच पक्षाचं काम करीन किंवा त्याच ज्याचं त्याला स्वातंत्र्य आहे काम करण्याचं. परंतु आम्ही तिकडे विकासाच्या दृष्टीने बघत असल्या कारणाने तशा पद्धतीने लोक काम करतात. कदाचित माझ्या ऑफिशन घेतील, नाही तुम्ही काय मी तसे काय असं दिलेलं आहे, आम्हाला लेखी आश्वासन ते पण देतील, सगळे देतील, आम्ही तुमचं काम करतो, आम्ही घ्यायला तयार आहेत. आणि सगळ्यांनी दिलं तरी आम्ही त्याच्या मागे लागायला तयार. कोणतरी एक निवडून येणार आहे, त्यावेळेस त्याला जाब विचारायची तयारी आमची असणार आहे ना, किंवा तुम्ही विकासाच्या दृष्टीने तुम्हीच हो बोललेले होते आम्हाला. मी काय असं बोलत नाही, सगळे लोक आहेत आज वेगवेगळ्या पक्षात काम करतात, त्यांनी तिथं त्यांची भूमिका मांडायची. बाबा तुम्ही आम्हाला असे दिलेले आहेत, मी कदाचित काँग्रेसचा असेल, कोणी राष्ट्रवादीचा, एखादा युतीचा असेल, सेनेचा असेल, आला निवडून नंतर आमचा सेनेचा माणूस जाऊन त्याला बोलू शकतो तू असं मांडलेला होता, तू काय केलंस म्हणून. कदाचित मी काँग्रेसचा असेल त्यावेळेस तिकडनं संबोधणार आहे, मी काँग्रेसचा तुला विकासाच्या दृष्टीने मुद्दे मांडलेत, का केले ना पूर्ण. जर समजा तुम्ही आता एखाद्या उमेदवाराला मदत करण्याचं ठरवलं आणि त्याची विकेटच पडली विधानसभेमध्ये, तर मग मग तुम्ही कोणाकडे पुन्हा नाही असं नाही, म्हणून तर ते बोललो ना की आज कोणी कुठच्या मंडळातली लोक इतर सर्व पक्षांत आहेत, काम करतात. विकेट पडणं हे स्वाभाविक असतं ना, एखाद्याने आम्ही ठेवलंय बाबा करायचं, पण समोरची माणसं ही किती ऐकतात त्याच्यावर पण आहेत. पण आजपर्यंत असा अनुभव आहे, आम्ही लोक काम करतोय, विकासाच्या दृष्टीने आम्ही लोकांकडे अपेक्षा करत असतो. तशा पद्धतीने समोरच्या उमेदवारांनी देखील यांचे जे निर्णय आहेत, जे काही विकासाचे जे काही धोरण आहेत त्याला सुइच्छित म्हणजे बाबा आम्ही करतोय ते काम असं त्याला मनापासून वाटत असेल आणि लोकांना पण वाटतं की हा उमेदवार करायला तयार असेल तर ते देऊ शकतात ना मत. समजा तुमच्या मनाप्रमाणे समजा काही गोष्टी जर ह्या उमेदवाराकडनं होत नसतील, याचा इच्छुक आहे, तर मग अशा वेळेस बहिष्काराची बहुतांश भूमिका घेतली आहे. तुम्ही संघटना असतील किंवा काय मंडळ असतील, अशी पण तुमची काही भूमिका नाही असेल? बहिष्कार टाकणं चुकीचं आहे. ऍक्च्युअली लोकशाहीमध्ये तुम्ही उमेदवार जे असतात तुमचं मतदानाचा हक्क बजवायचा असेल, तुम्ही बहिष्कार टाकता म्हणजे काय अर्थ, तुम्ही एक नकारताची भूमिका करता. लोकशाहीमध्ये ते करणं चुकीचं आहे. कोणीतरी उमेदवार तुम्हाला निवडून द्यायचे ना त्याच्या पाठ याचा अर्थ तुम्ही कमी पडता. ज्यावेळेस तो उमेदवार निवडून येतो त्यावेळेस तुम्ही कमी पडता का त्याला बहिष्कार टाकला, त्याच्या पुढे जाऊन तुम्ही बसा ना. आंदोलनाचा उपयोग असतो, तुमचा मोर्चे काढण्याचा असतो, त्याच्या घरावर मोर्चा काढा. तुम्ही त्याचा असंतोष व्यक्त करत असताना तहसीलदार कार्यालयावर निवेदन द्या. अनेक मार्ग आहेत, तुम्ही ते करू शकता. असं बहिष्कार टाकणं म्हणजे ते कुठेतरी आपण कमी पडत आहोत आणि जनता म्हणून देखील आपण कमी पडतो असा अर्थ होऊ शकतो तिला. माझा एक प्रश्न असा आहे, आता ह्या समस्या शहापूर तालुक्यामधील आहेत, त्या अनेक वर्षापासूनच्या समस्या आहेत, त्या कालच्या आजच्या नाही. आपल्याकडे काय होत आहे, निवडणूक लागायच्या आधी आणि निवडणूक लागल्यानंतर म्हणजे जेव्हा आमदार निवडून येतो त्या 5 वर्षामध्ये कुठल्याही समस्यांना आपण पाठपुरावा करत नाही आणि ते कालबाह्य होतात. निवडणूक म्हणजे जेव्हा 5 वर्ष संपतात त्याच्यानंतर मग आपण जागे होतो या समस्यांच्या संदर्भात. तर त्या 5 वर्षामध्ये त्यांच्या मागे लागून जनतेला तुम्ही कसं शाश्वत करा? आता मला हे खूप चांगला प्रश्न आहे. कारण काय होतं माहिती का, उमेदवारी मिळाली का असा मोठा जाहीरनामा तयार होतो. जाहीरनामा तयार झाला का त्या जाहीरनामा कुठे जातो ते त्या मधल्या कालावधीमध्ये काही होताना दिसत नाही आणि त्याच्यावर कोणीही बोलत नाही. म्हणजे सामाजिक संघटना असतील, सामाजिक कार्यकर्ते असतील किंवा विरोधी पक्ष असतील,
त्यावर कोणी काही बोलताना दिसत नाही. नाही, इथे आम्ही आता माझा तरी अनुभव असा की मी ज्या वेळेपासून संघटनेत काम करतो किंवा या गोष्टी करतो त्यावेळेस माझ्याकडे आलेली जी काही समस्या आहे ती तत्काळ मी त्या आमदारापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. तिथून परत निवेदन देण्यासाठी त्या तहसीलदारापर्यंत पोहोचतो. जो काही विभाग असेल तिथपर्यंत पोहोचण्याचा आमचा प्रयत्न असतो. आमच्या तुमच्या सर्व मंडळी असतात, आंदोलन पण होतात, मोर्चे काढले जातात, निवेदनं दिली जातात, शेतकऱ्यांचे प्रश्न असतात, सगळेच प्रश्न असतात. त्यावेळेस आम्ही त्याचा पाठपुरावा करतो आणि भविष्यात आम्ही सगळेच अशा पद्धतीने आम्ही लोक आहेत की पाठपुरावा करण्याच्या दृष्टीने आमचे विचार आहेत. त्यामुळे या गोष्टी नक्कीच तुम्ही आठवण द्यायची कधी पण की बाबा असे प्रश्न विचारलेले होते, तुम्ही काय करता म्हणून. ठीक आहे, आज तुम्ही सर्व इथं उपस्थित राहिला आणि हे जनतेचे जे प्रश्न आहेत ते मांडण्यासाठी आम्ही जर इथं राहिलो असले तरी खरं तुम्ही पत्रकार म्हणून आणि प्रिंट मीडिया म्हणून डिजिटल मीडिया म्हणून आज हे तुम्ही प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचवण्याचा तुमचा जो प्रयत्न राहील मला वाटतं आगामी काळामध्ये निवडणुकीमध्ये हे जनतेचे प्रश्न सुटतील ह्या अपेक्षेने उमेदवार म्हणून जे काही आमदार पुढे होतील त्यांचे ह्या बाबतीत विकासात्मक धोरणं आहेत ती पाठपुरावा करून आम्ही जरी पाठपुरावा करू तरी सोडवण्याचं काम हे त्यांचं असणार आहे. नक्की तुम्ही देखील आम्हाला यासाठी साथ देणार आणि अशा पद्धतीने आपण या शहापूर तालुक्याचा विकास कसा होईल या दृष्टीने सर्वांगीण मताने एकमताने त्या बाबतीत पाठपुरावा करू आणि शहापूर तालुका विकसित करू या दृष्टीने सगळ्यांचे आपले प्रयत्न असतील. धन्यवाद.